गरोदर महिलेला अमानुष मारहाण प्रकरणी मानवाधिकार आयोगाचा पोलिसांना दणका. सोलापूर पोलीस अधीक्षकांना नोटीस. बार्शी येथे 6 महिन्यांच्या गरोदर महिलेला पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी अमानुष मारहाण करण्यात आल्याचा तसेच साडी ओढून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने सोलापूरचे पोलीस अधीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी 21 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य मानवाधिकार आयोगाकडे सविस्तर तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की सोलापूर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांच्या गरोदर महिलेला सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण केली तसेच तिच्या साडीला ओढून तिचा अपमान व विनयभंग केला. ही घटना भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन करणारे असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. पीडित महिलेने याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीवर नेमकी काय कार्यवाही करण्यात आली याचा सविस्तर खुलासा पोलीस अधीक्षकांनी मानवाधिकार आयोगासमोर करणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापूर पोलीस अधीक्षकांना 8 आठवड्यांच्या आत सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 3 फेब्रुवारी 2026 रोजी आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी मनीष देशपांडे यांनी सांगितले की हा लढा केवळ एका पीडित गरोदर महिलेपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील विमुक्त समाजाच्या न्यायाचा प्रश्न आहे. पीडितेवर दबाव टाकून किंवा आमिष दाखवून तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही त्यांनी केले. तक्रारीत दोषी पोलिसांवर ॲट्रॉसिटी कायद्यासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची, पीडित महिलेला तातडीने वैद्यकीय मदत देण्याची तसेच योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मानवाधिकार संरक्षण अधिनियम 1993 मधील तरतुदींनुसार आयोगाने पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून सोलापूर पोलीस अधीक्षक कोणता अहवाल सादर करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर.